हाय, आपल्याला दिसत आहे हे तुळस. ह्याला छान मंजिरी आलेली आहे, पानं, हे फूल. तुळशीचे प्रत्येक पानं, मंजिरी, खोड हे सगळं, तुळशीचे बिया हे सगळं उपयोगात आहे. म्हणजे आयुर्वेदीमध्ये म्हटले जाते तुळशीचे पंचांग. प्रत्येक अंग हे उपयोगदायी आयुर्वेदिक औषधी गुणधर्मयुक्त आहे. असा आहे तुळस. प्रत्येकाच्या दारी असायलाच हवा. तुळशीचे अनेक उपयोग आहे. माझ्या माहितीनुसार जगात संस्कृतीचा उदय झाला तेव्हापासून तुळशीला रोगनिवारक औषध म्हणून मान्यता मिळालेली आहे. तिच्यात असलेल्या आरोग्यदायी गुणामुळे तिची लोकप्रियता वाढली आहे की लोक तिच्याकडे भक्तिभावाने बघतात व तिच्या पूजा करतात. काळी तुळस आणि पांढरी तुळस अशा तुळशीच्या 2 जाती आहेत. हा आपल्याला दिसत आहे हे काळी तुळस. काळी तुळस बहुगुणी आहे, त्यामुळे ती प्रत्येक घरात असावी यासाठी आपल्याला प्राचीन ऋषीमुनींनी तिला धार्मिक स्वरूप दिले आहे. तुळस फक्त आपल्या भारताचाच होती. ती भारतीय जनजीवनाशी एकरूप झालेलं वनस्पती आहे. आपण जरी बाहेर जात असेल तरीसुद्धा आपल्यात एक सवयी आहे, तुळशीचे 2 पानं घेऊन आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या सोबत ठेवले की आपण निघालेल्या कामाला शुभदायक होते. आपण बाहेर जाताना, गावी जाताना तर 2 तरी पानं आपण काढून, तुळशीपासून काढून, तुळशीच्या झाडातून आपण आपल्यापाशी ठेवतो. हे बरेच जण करत असतात. म्हणजे आपल्याला बाहेर निघत असतानासुद्धा आपल्यासोबत एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जात आहोत ह्याची अनुभूती होते. म्हणजे हे श्रद्धेचा एक भाग आहे. तुळस ही श्रद्धानुसार आपल्याला फळ देत असते. तुळस ह्याचे गुणधर्म: तुळस तीव्र, उष्ण, तिखट, सुगंधी, लघु, दीपक तसेच वृक्ष आहे. ती वायू, कफ, खोकला, सूज, कृमी, उलटी, त्वचारोग तसेच मूत्रविकारात उपयोगी पडते. अशुद्ध हवेचा नाश करून ती शुद्ध हवा बनवण्याची, ऑक्सिजन जास्तीत जास्त होण्याची कामं हे तुळशीचं झाड करत असते. जिथे तुळस असेल तिथं वायू शुद्ध आहे असे सगळ्यांना माहिती आहे. तुळस वाटून 2-3 चमचे तिचा रस प्राशन केले की आपल्याला स्मरणशक्ती वाढते, शरीर शक्तिशाली होते, कांतिमय होते. तुळशीच्या पानांचा रस सेवनाने भूक चांगली लागते. आम्लता, मुरडा, कोलायटिस यासारख्या पचनसंस्थेच्या व्याधीमध्ये हा रस गुणकारी आहे. तुळशीच्या पानांचा 1 चमचा रस आणि आल्याचा 1 चमचा रस मधाबरोबर घेतल्यास कफ, खोकला, दमा हे अशा रोग नाहीशी होतात आणि त्याच्यात भरपूर फायदा मिळतो. मलेरिया तापात तुळशीचा रस अत्यंत परिणामकारक आहे. रसामुळे सर्दी, डोकेदुखी नाहीशी होते. त्याचप्रमाणे हा रस मूत्रपिंडास कार्यक्षमता बनवते. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी करते. तसेच अनेक डोकं दुखत असेल किंवा अंगावर पित्त उठत असेल तर उठलेल्या पित्तावर शरीरावर तुळशीच्या पाने चोळल्यास पित्त कमी होते व रस कानात घातल्या कानातील तक्रारीसुद्धा दूर होतात. तुळशीचे पाने, आले आणि गवतीचा उकळून तयार केलेले काढा तर सगळ्यांनाच माहिती आहे. अत्यंत स्वादिष्ट तसेच गुणकारी आहे आणि कफ सुटायलासुद्धा खूप मदत होते. असे गुणकारी तुळस हे प्रत्येकाची दारी असायलाच हवं. तुळस हे बहुतांशी सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. हे तुळस हे आवर्जून आपल्या दारी ठेवाच. अतिशय शुभदायी, वास्तुशास्त्रानुसार सुद्धा शुभदायी आहे. लक्ष्मीचे रूप मानले जाते. प्रत्येकाच्या दारी हे तुळस असायलाच हवं. हे महाराष्ट्रीयन खूपच महाराष्ट्रीयन लोकांना खूपच हे वंदनीय आहे तुळस. हे प्रत्येकाच्या दारी असायला हवं तुळस. जेथे दारी तुळस तिथे लक्ष्मी वास करी असे म्हणसुद्धा आहे. अतिशय छान. आणि त्याला वेळोवेळी पाणी
मातीचं हे बदलून घालून व्यवस्थित त्याच्या काळजी घेतली की खूप छान मंजिरी येत्यात, फुलते व्यवस्थित छान व व्यवस्थित तुळस आपण हे करू शकतो. त्याचे मंजिरी आले की ते परत काढून आपण मातीत घातले की ते परत तुळस उगवायला त्या बियापासून पावसाळ्यात तरी ह्याचे बघेल तिथं आजूबाजूला लगेचच तुळस उगवून येतात. मग ते आधी छान रोपटं आणून छान कुंडी आणून ठेवून आपल्या दारात लावले की अतिशय छान शोभण्यासाठी सुद्धा दारामध्ये छान दिसेल. त्याशिवाय आपल्याला वास्तुशास्त्रानुसार तर शुभदायक असे तुळस प्रत्येकाने लावावी असे माझे मत आहे. थँक्यू.